नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांना लाडका दादूस अरुण कदम. कसे आहेत तुम्ही? मी जाम भारी आहे. तर बाळांनो, आज सकाळपासूनच मी आहे ना वसुली करायला बाहेर पडलोय. जवळजवळ सगळ्यांची वसुली झालेली आहे. पण एक माणूस जो आहे वसारा, तो गेले 10 वर्ष मला पैसे तो म्हणजे व्याज पण देत नाही ना, मुद्दल पण देत नाही. पण आज मी त्याच्याकडनं पैसे वसूल करून जाणार म्हणजे जाणारच. अभ्या, जरा दरवाजा खोल, मी आलोय. अभ्या, वाचरा दरवाजा उघड. कौन आया मरने को? आई आई आई, पचकन दरवाजा उघड. आलाय आता पैसे मागणार. बसाऱ्या, अभ्या दरवाजा उघड. कोण आहे? कोण? अरे उंदीर आला घरात. उंदीर कसं काय केलं? उंदीर उंदीर. अरे काय चाललंय? चपडानी थांब. उंदीर दिसतोय मी. उंदीर आहे मी. माणूसच आहे ना वसाऱ्या. ना उंदीर बोलल, अभ्या दरवाजा उघड असं बोलल उंदीर. सटकन देन कान खाली बसार. कोण तुम्ही? अरे असं काय करतोस? मी आरण्या. कोण अरण्या? अरे वसाऱ्या, मी अरुण कदम, तुझ्या एरियातला तुझा मित्र खास सारण्या. कोण अरण्या कदम? मला नाही ओळख, मी नाही ओळखत. अच्छा, म्हणजे ओळख विसरलायस तू, मला ओळखत नाहीयेस. वसाऱ्या, गेली 10 वर्ष झाली तू माझ्याकडनं 5,000 रुपये उधारी घेतलेली. आठवलं आता? कोणी? मी? हा तू. किती? 5,000. कधी? 10 वर्षापूर्वी. कोणी? मी? अरे हो. किती? 5,000. कधी? अरे तेच काय विचारतोस ना कधी कधी. तू माझ्याकडनं 10 वर्षापूर्वी 5,000 घेतले हे सांगताना तुला मी आज बरं पैसे पाहिजे. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी ज्याच्याकडनं पैसे घेतले ना, तो तू नाहीयेस. अरे तो कोणीतरी असा बुटका होता रे. मग माझ्याकडे बघ वसाड्या, मी बुटकाच आहे. मी ऊस दिसतोय तुला? ऊस दिसतोय? नाही नाही नाही, तू बुटका आहेस, पण तो ना असा एकदम प्रॉपर बुटका होता. अरे वसाड्या, मी प्रॉपरच बुटके आहे. मी आवरा बुटका आहे ना, तुला सांगतो. मी जेव्हा जन्माला आलो ना, तेव्हा डॉक्टरांनी आहे ना माझ्या बुडावर जी चापट मारायची ना, ती जी मारली ती माझ्या डोक्याला पण लागली. आवरा बुटका जगातले सगळ्यात बुटका मीच आहे वसाड्या. माझे पैसे दे नाही, मला. माझा विश्वास बसला. तुम्ही जगातले सगळ्यात बुटक्यात. पण तो जो मित्र होता ज्याच्याकडे मी पैसे घेतलेले ना, तो असा नव्हता. म्हणजे तो ना असा बेडकासारखा दिसायचा तो. मग मी कसा आहे? मी पण बेडूकच आहे ना. बेडकासारखा दिसतोय का नाही? म्हणजे तुम्हाला दिसत नाही? नाही नाही, तू बेडकासारखा दिसतोस, हा. पण तो मस्त बेडूकुड्या मारायचा. मग मारतो ना वसाड्या, मी बाई मारतो बघ. मारलेला ते माझी पैसे दे. अयो, आता आठवलं. काय काय? अरे माझा जो मित्र होता ना ज्याच्याकडे मी पैसे घेतलेले, हा. तो मेंढ्याचा आवाज काढायचा. अरे मी मेंढ्याचा आठवण करतोय. पण वसाड्या 5,000 साठी काय काय करायला तू लावशील मला? हला, हे परत काढ. अरे तुझ्या मेंढ्याला सर्दी झाली आहे. अरे त्याचा मेंढा निरोगी होता रे. अरे नाही वसाड्या, मी ते इम्प्रोव्हाइज केलेलं आहे. ऑथेंटिक जो मेंढा असतो ना. कोण? ऑथेंटिक जो मेंढा. ऑथेंटिक? हा, ऑथेंटिक जो मेंढा असतो ना, तो असं पण करतो. अरे मेंढ्यावरनं आठवलं. काय आठवलं? मेंढ्याला चापटी मारली, मेंढ्या रागवतो काय रे? राग येतो. वसाऱ्या, मेंढ्यालाच काय, कुणाला पण चापटी मारली तर त्याला राग येणारच आहे. वसाऱ्या, चिडणार ना तो. माझ्याकडे कागद आहे, आपल्या दोघांचा करार झाला त्याचा आहे बघ. बघू. मी 5,000 रुपये तुला दिले, त्याचा बघ. अरे हा कागद तुझ्याकडे कसं काय आला? अरे ह्याच्यावर तर माझ्या मित्राची सही आहे. तू वसाऱ्या, तू मित्र मीच आहे. नाही, अरे माझ्या मित्राचं अक्षर मी ओळखतो. अरे त्याने चुकीचं स्पेलिंग जरी का लिहिलं ना, तरी त्यातला मूळ शब्द काय असेल हे ओळखण्याची किमया फक्त मलाच अवगत आहे. तो जेव्हा पोस्ट टाकतो शेजवान मट्ट केला, कोणालाच कळत नाही.
फक्त मला कळतं की त्याला म्हणायचं असतं सेहवाग मस्त खेळला. त्याचं अक्षर नक्षर ओळखतो मी, तुम्हाला असं फसवू शकत नाहीस. नाही वसारे, हे माझंच अक्षर आहे, हे माझी सही आहे, बघ ना. असला अरे अरुण, अरुण, अरे आता तू चासला बोललास ना तेव्हा ओळखलं मी. अरुण, म्हणजे मी मेंढा केला तेव्हा नाही तुला कळलं, मी बेडूक केला तेव्हा पण नाही तुला नाही. मी चहासला बोललो तेव्हा तुला अरे कळलं. बघ ना यार अरुण, काय मस्त वाटलं तुला भेटून. हे बघ, तुला तर घाई आहे म्हणून मी काय बोलत नाही, हा. पण पुढच्या वेळी जेवायला यायचं हा, नक्की. चल चल ठीक आहे, वासड्या. त्याला काय चल काय? माझे पैसे. कुठले पैसे? हा, अरे तुझे पैसे यार. हा. किती आहेत? 5,000 रुपये मी दिले तुला. बस एवढेच? हा. एवढेच आहेत हा, ना? 5. चेक चालेल? चेक काय वसार, तू मला चेक दे, डीडी दे, चिल्लर दे, मी मडक्यात घेऊन जाईन, मला पैसे दे. ओके. अरे काय झालं माहिती आहे ना प्रॉब्लेम, हा मला सध्या ATM मध्ये जायला वेळ नाहीये. हा. तुझ्याकडे 5,000 रुपये असतील तर मी तुला 10,000 रुपयाचा चेक देतो. हा, म्हणजे मी सकाळी वसुली करून आलोय, दे. त्याचे असतील माझ्याकडे पैसे. मोजून घ्या वसाऱ्या, 5,000 हो मोजून घे. मोजून घे. अरे आहेत 5,000 आहेत. आहे ना, बरोबर. नको पण नको अजून तुझं कर्ज माझ्या डोक्यावर नको. अरुण, हे तुझे 5,000 रुपये तुम्हाला दिलेलेस. ओके, परत आपलं फिट्टम फाट. चल. काय फिट्टम फाट वसाऱ्या, काय? हे मीच तुला 5,000 दिले, तू मला दिलेस ते अरुण, 5,000. तुझा ना नेहमी हिशोबाचा गोळ होतो. बस बस. हे बघ, तू मला पैसे दिलेस 5,000 रुपये, बरोबर. मी घेतले, मी मोजले तुझ्या समोर. हा हा हा, पण मी नंतर काय म्हणालो? काय? की बाबा तुझं अजून कर्ज माझ्या डोक्यावर नको. हे अरुण, तू मला दिलेले 5,000 रुपये, हे मी तुला 5,000 रुपये तुझे दिले. हा. आहे की हा, नाही? हा. आता झाली आपली फिट्टम फाट. अरे कशी काय फिट्टम फाट वसाऱ्या, हे काही काळजी करू नकोस. हे जे उधार घेतलेले पैसे आहेत ना, आरामात दे. म्हणजे वसाऱ्या, तू मी जे तुला पैसे दिले ते तू मला दिलेस, फिटले ते. आणि परत वर मला 5,000 कर्ज काढलं हे मला कळलं पण नाही. वाह! हाच तुझा नेहमीचा घोळ आहे. हाच तुझा नेहमीचा घोळ आहे. तू नेहमी विसरतोस, म्हणून नेहमी प्रॉब्लेम होतो. ते जाऊ दे, चल. पैशावरनं आपल्या मैत्रीमध्ये बाधा नको. ते 5,000 नाही, रुपये नाही, दे. नाही, नाही, असं कसं वसाऱ्या, 5,000 रुपये दे ना. किती दिलेस तू पैसे वसाऱ्या म्हणा? आत्ता दिले ना. आता कुठे दिलेस वसाऱ्या पैसे तू म्हणा? अरे आत्ता तुला पैसे दिले ना मी 5,000 रुपये. अरे नाही वसाऱ्या, तू नाही मला पैसे दिले. तो एक असा झाडासारखा कुर्ल्या केसाचा माणूस होता ना, त्याने मला पैसे दिलेले. अरे तो कुरळ्या केसांचा जाडा माणूस मीच अरे आहे. काय यारायस का वसाऱ्या, तू नायच आहे, म्हणजे हायच नाही, तू राहत आहे. तू वेगळाच माणूस आहे, असा जाडा, असा गेंड्यासारखा फुगलाय तू. कुर्ले केसाचा तू माणूस, तू नायच आहे. मी नाही. नाही पहिला मला काय असं वाटलं एकदम की तो मीच आहे म्हणून. नाही तू नाहीच वसाऱ्या. अरे यार, तुला तुझे पैसे मिळाले ना 5,000 रुपये. मिळाले. हा, चल बाय. पुढच्या वेळेला जेवायला थांबायचं. हा. अजिबात कुठलीही कारणं चालणार नाहीत. हा, Yes. जेवायला. आय लव्ह यू. बाय. थँक्यू. कसा गंडवला वसाऱ्याला. आधीचे 5,000 रुपये मी काढून घेतलेच, पण त्यांनी मला जे दिले ते मी त्याला दिलेच नाही. कसा फसवलाय.